आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। भीषण अपघात। पाटणे फाट्यावर बस घुसली कंटेनरमध्ये। 10 ते 12 प्रवासी जखमी। अपघातग्रस्तांना युवा नेते आविष्कार भुसे यांनी भेट देत केली मदत। मालेगाव, चंदनपुरी, धुळे, गुजरात येथील प्रवाशांचा बसमध्ये समावेश। बघा फक्त रयत राज्य न्यूजवर। मालेगाव आज दिनांक 27/7/2024 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास पाटणे फाटा, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक येथे शिरपूर आगाराची बस क्रमांक MH14 BT 1721 ही शिरपूरकडून मुंबईकडे नाशिक महामार्गाने जात असताना पाटणे फाट्यावर अचानक STच्या डाव्या बाजूला एक कंटेनर क्रमांक MH41 AF 2445 हा बसच्या अचानक समोर आल्याने बसला समोरून धडक झाली। त्या अपघातात बसचा समोरील भाग हा दाबून नुकसान झाला। बसमधील जवळपास 10 ते 12 प्रवासी हे जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या अपघातग्रस्तांना युवा नेते आविष्कारजी भुसे यांच्यासोबत सुनील चांगरे, दिनेश गवळी, नानू जगताप, अविनाश आदी सर्वांनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट देऊन लागेल ती मदत केली व या सर्व जखमींवर जो उपचाराचा खर्च आहे तो पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या वतीने करण्यात येणार आहे। या अपघातात जखमी झालेले जे पेशंट आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे: राणी दीपक राख पसारे, वय वर्ष 23, राहणार द्याने मालेगाव; लक्ष्मीबाई मुरलीधर महाले, वय वर्ष 86, राहणार शेंदुर्णी जामनेर; दीपाली विष्णू राख पसारे, वय वर्ष 30, अरुण गणपत पाचगे, वय वर्ष 45, सुलोचना अर्जुन संकट, वय वर्ष 50, सुमित्रा भोलेनाथ लोंढे, वय वर्ष 65, अनिता दिलीप लोंढे, वय वर्ष 45, सर्व राहणार चंदनपुरी, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक; सकाराम महादू यादव, वय वर्ष 66, सुमनबाई सकाराम यादव, वय वर्ष 65, दोन्ही राहणार मोगन, धुळे; जैनाब खाटीक, वय वर्ष 70, राहणार बारडोली, गुजरात; अकिला खाटीक, वय वर्ष 60, राहणार मोहाडी, तालुका जिल्हा धुळे। अपघात स्थळी तात्काळ मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार खांडेकर व पोलीस नाईक खुरासने यांनी तात्काळ भेट देऊन सदर घटनेची माहिती घेतली।